हरिओम. लाओत्सेचा ताओबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. स्वार्थाला लगाम. लाओत्से तिसरा उपाय सुचवत आहे, परंतु तो नकारात्मक आहे. तो सांगतो की त्यांची स्वार्थी वृत्ती थांबवा. आपल्या इंद्रियांना भौतिक आणि आध्यात्मिक असा सकृत दर्शनी परस्पर विरुद्ध भासणारा परंतु दुहेरी स्वार्थ असतो. लाओत्से सांगतो की त्यांना आवर घाला, हा स्वार्थ नष्ट करा. माणसाला भौतिक स्वार्थ असतो. त्याला येथील प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वस्तू उपभोगायला हवी असते. त्यासाठी त्याचा सारा खटाटोप सुरू असतो. त्यासाठी तो कष्ट घेत असतो. कोणालाही विचारा की आपण कचेरीत का जाता, आपण काम का करता, तर तो सांगेल की जगण्यासाठी पैसे लागतात, ते मिळवण्यासाठी मी कचेरीत जातो, काम करतो. फार क्वचित कोणी असा भेटेल की तो यासह असेही म्हणेल की मला काम करून समाधान मिळते, आनंद मिळतो, म्हणून मी कचेरीत जातो, काम करतो. काम करायचे म्हणून कचेरीत जातो, काम करतो. या विचारसरणीमुळे पैसे किती मिळणार त्याप्रमाणे काम केले जाते, किंवा पैसे मिळवण्याच्या एकमेव उद्देशामुळे काम केले जाते. यात पूर्णपणे स्वार्थ भरलेला असतो. जेथे जास्त पैसे मिळतील तेथे काम केले जाते. तसेच स्वार्थासाठी मोह निर्माण होऊन मनुष्य कोणतेही अधमकृत्य करतो. स्वार्थासाठी मनुष्य फसवणूक करतो. स्वार्थासाठी इतरांना लुबाडतो. यामुळे गतसंचित संपुष्टात येत नाही. नियतीला अपेक्षित असे काम, यमधर्माने काम केले जात नाही. संचितात भर होते. स्वार्थ साधण्यासाठी केलेल्या प्रमादांनी भोगात भर होते. माणूस जन्म मरणाच्या फेऱ्यात कायम अडकलेलाच राहतो. सकृतदर्शनी भौतिक न वाटणारा आध्यात्मिक स्वार्थ माणसाला असतो. मी आत्मज्ञान मिळवीन, मुक्त होईन आणि त्यामुळे आनंद मिळवीन, असा त्याला स्वार्थ असतो. मी संन्यासी योगी होईन आणि मग जनता मला नमस्कार करील, मी त्यांना आशीर्वाद देईन, अशी त्याला तीव्र इच्छा असते. काही वेळा इतर काही करायची पात्रता नसते, त्यामुळे संन्यास घेतला जातो. काही वेळा शारीरिक व्याधी असते, इतर काही करणे शक्य होत नाही. संन्यासी होऊन भिक्षा मागून पोट भरले जाते. काही जण याही पलीकडे महाभयावह असतात. ते संन्यास घेऊन त्या संरक्षणाखाली अवैध धंदे करतात. अध्यात्माचा व्यापारासाठी उपयोग केला जातो. अध्यात्माच्या नावाखाली हा स्वार्थ भौतिकच असतो. अशा स्वार्थामुळे माणूस संन्यासी योगी व्हायला, भगवी वस्त्रे परिधान करायला, हाती भिक्षेचे कटोरे घ्यायला तयार होतो. याचा अर्थ असे स्वार्थी स्वतःची स्वतःला ओळख व्हावी यासाठी अध्यात्म करत नाहीत. मुक्ती हे मानवी जन्माचे एकमेव उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अध्यात्म करत नाहीत. पैसा, अडका, मान, सन्मान, प्रतिष्ठा मिळते म्हणून ते अध्यात्म करतात. लाओत्से याचसाठी स्वार्थाला लगाम घालायला सांगत आहे. इच्छांना आवरा. लाओत्से चौथा उपाय सुचवत आहे, परंतु तोही नकारात्मक आहे. तो सांगतो की त्यांच्या इच्छांना आवर घाला. आपल्या इंद्रियांना इच्छा, आकांक्षा, अपेक्षा, वासना, कामना, हवस इत्यादी फार असतात आणि त्याही बहुतांशी अवास्तव असतात. गर्तेत मिळणाऱ्या आणि त्यामुळे जीवनात क्षणिक सुख देणाऱ्या, परंतु अंतिम दुःख आणि फक्त दुःखच देणाऱ्या असतात. असा मनुष्य आनंदाला, कैवल्याला, मुक्तीला सदा वंचित राहतो. माणसाच्या इच्छा भौतिक आणि आध्यात्मिक अशा दोन प्रकारच्या असतात. भौतिक इच्छा या सांसारिक असतात. त्या विविध आणि वैचित्र्याने भरलेल्या असतात. अशा या इच्छा पूर्ण करण्यासाठीच जीवन जगले जाते. जीवनाला जणू काही अन्य अर्थ नाहीच. कशासाठी? पोटासाठी, आणि पोट भरले की उरलेले जीवन खंडाळ्याच्या घाटासाठी. मनुष्य आणि मनुष्येतर प्राणी यांच्या जीवन पद्धतीत काही महत्त्वाचा फरक आहे, हे अशांच्या गावीही नाही. यामुळे गतसंचित कधीही संपुष्टात येत नाही. सतत भौतिक इच्छांचा भरणा होत असल्यामुळे संचितात सतत भर होत राहते. जन्म मरणाचे फेरे अक्षय राहतात. मी, माझा, माझी, माझे यातच जीवन फिरत राहते.
अतिप्रगल्भ अशा मानवी बुद्धीचा वापर योग्य प्रकारे आणि परिपूर्णपणे न केल्यामुळे त्या न वापरलेल्या बुद्धीने मानव नसते उद्योग फार करतो आणि सतत संचितात भर घालायचे तेवढे काम करतो. आपल्याला उपजतच मानवेतर प्राण्यांपेक्षा महाविलक्षण आणि असामान्य बुद्धी दिली आहे. यात निश्चितच काहीतरी निराळा हेतू आहे, असा साधा विचारही मानवाला शिवत नाही. मानवाचे हेच मोठे दुर्दैव आहे. भौतिक इच्छांप्रमाणेच मानवाला आध्यात्मिक इच्छाही असतात. त्या मोठ्या पाहण्यासारख्या आहेत. आध्यात्मिक इच्छा असते की आपला क्रोध नष्ट व्हावा, आपल्याला शांतता मिळावी, आपल्याला सदा आनंद मिळावा. आपण इतकी साधना आणि उपासना करत आहोत तर आपल्याला लवकरच साक्षात्कार व्हावा, आपल्याला प्रभूचे दर्शन व्हावे, आपल्यालाही इतरांप्रमाणे चार चौघात आध्यात्मिक विषयावर बोलता आले पाहिजे, आपल्याला मरणोत्तर सद्गती मिळावी इत्यादी. आता मौज पहा की याचा अर्थ अध्यात्माचा मूलभूत हेतू जो मुक्ती मिळवणे तो यात कोठेच दिसत नाही. त्यामुळे यावरवर सकृतदर्शनी आध्यात्मिक वाटणाऱ्या इच्छा मूलतः भौतिकच असतात. कारण याचा अर्थ असा आहे की आध्यात्मिक काय किंवा अन्य मार्गाने काय, जर या आणि अशा इच्छा पूर्ण होत असतील तर अध्यात्म सोडून तो अन्य मार्गही अवलंबला जायला काहीच हरकत नाही. आपल्याला जे पाहिजे ते मिळाल्याशी कारण आहे, ते कशामुळे मिळत आहे हे गौण आहे. हा तर साधा भौतिक व्यवहार झाला. अध्यात्म करून भौतिकाप्रमाणेच त्यामधून लभ्यांशाची अपेक्षा आहे. ते तसे न मिळाल्यास अध्यात्माबद्दल शंका निर्माण होण्याची शक्यता आहे. लाओत्से सांगत आहे की भौतिक किंवा आध्यात्मिक अशा कसल्याही इच्छा आत्मप्राप्तीमध्ये पूर्ण होत नाहीत. यास्तव निरीच्छ व्हा. हरि ओम.